6ची गरज आहे आणि सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. जिंकण्यासाठी अवघ्या 2 धावांची गरज. 5 चेंडू शिल्लक. आणि विकेट. चार बॉल 2 ची गरज या मॅच मध्ये आहे. नितेश राठी. नितेश राठी आणि हा डॉट बॉल येतो आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. कंपल्सरी 2 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 3 चेंडू 2 ची गरज. अंतू स्ट्राइक एंड वरती आहेत. 3 बॉल 2. पंच राज भोईर यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. 3 बॉल 2. क्या बात आहे. पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट. या मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे GV11 टीमने. 2 चेंडू 2 धावांची गरज. 2 बॉल 2 आणि इथून मात्र कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करावीच लागेल कारण की नियम आहे 2 बॉल 2. अंतू 2 बॉल 2 ची गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. आणि पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. या मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे GV11 टीमने. 5 चेंडू 2 धावा बनवायच्या होत्या आणि आता मात्र 1 चेंडू 2 धावांची गरज. प्रेक्षकांचा पैसा वसुला सामना. टाळ्या होऊन जाऊ द्या. या दोन्ही संघांसाठी सामना आवडला असेल तर 1 चेंडू 2 ची गरज या मॅच मध्ये. 1 बॉल 2. हाय व्होल्टेज सामना. बिग फाईट मॅच रंगते या 2 टीम मध्ये. 5 चेंडू 2 बनवायचे होते आणि सलग 4 चेंडू वाले डॉट. 1 बॉल 2. एक बॉल 2. एक बॉल 2 आणि काय घडले या चेंडूवरती आणि सामना होते फिनिश. होत्याचा नव्हतं झालेला आहे. असं वाटलं की हा सामना जिंकेल आदित्य 11 संघ परंतु GV11 या टीमला हे मान्य नव्हतं आणि हा सामना सर्वांच्या लक्षात राहील खास करून आदित्य 11 या टीमच्या कारण की 5 चेंडू 2 धावा डिफेंड केल्या. 5 चेंडू 2 धावा डिफेंड केल्या. शेवटच्या 5 चेंडूमध्ये 2 धावा बनवायच्या होत्या आणि त्या धावा डिफेंड केल्या आणि सामना जिंकला GV11 या टीमने. अभिनंदन GV11 या संघाचं. चला GV11 संघ कॅप्टन या आपण आणि हार्दिक 11.